नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज मकाला 1 महिन्याच्या वर झालेलं आहे लागवड करून. आपण 4-5 दिवसापूर्वी एक खताचा डोस दिला होता. खत टाकताना ज्यावेळी असं हे खत मकाच्या पानावर किंवा इतर पिकांच्या पानावर पडतं तर पाने करपतात. त्यासाठी तर काही ऑप्शन नाही. खत टाकताना थोडंफार प्रमाणात जे खत आहे ते पानावर पडतंच. तसंच आज आपण यावर तणनाशकाची फवारणी करणार आहोत की जे टोप्रामेझोन जे कंटेन आहे की जे BSFचं टिंजरमध्ये येतं त्या कंटेनचं फवारणी करणार आहोत. आपण हे कंटेन असणारं कोणत्याही चांगल्या कंपनीचं प्रॉडक्ट वापरू शकतात. ज्याप्रमाणे किडीमुळे जनरली आपण समजू की 100% जे नुकसान होतं त्यापैकी 30 ते 35% किडीमुळे होतं पिकाचं नुकसान. बाकी 20-25% रोग जे असतात, रोग असे की जे आपल्याला दिसत नाही. कीड आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो पण रोग काही दिसत नाही. तर रोगाला कारणीभूत फंगस, बुरशी वगैरे, जीवाणू वगैरे असतात, ते कारणीभूत असतात. तसंच ह्या रोगामुळे 20 ते 25% नुकसान पिकाचे होते. त्यानंतर आपले जे नुकसान होते 25 ते 30% जे की होते तणामुळे. हे खूप स्पर्धा करतात पिकांसोबत. आणि जे जमिनीत असलेले अन्नद्रव्य आहे किंवा आपण जे अन्नद्रव्य खत देतो त्यांच्याशी ते स्पर्धा करतात आणि पिकांना यामुळे नुकसान होते. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण कीड आणि रोग याबद्दल जागरूक आहोत त्याचप्रमाणे हे जे तण गवत आहे त्याला पण त्याचे नियंत्रण करण्यासाठी पण आपण तेवढीच काळजी घ्यायला पाहिजे. तर या पद्धतीने आहे. तण एक आपण फवारणी केल्यानंतर रिझल्ट एक 5-6 दिवसात बघू. आपले मकाचे क्षेत्र हे जवळपास 26 गुंठे आहे. आपण मक्याला आधी लागवडीच्या वेळेस एक अर्धी बॅग युरिया, एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक 10 किलो सल्फर गंधक आणि एक 8 किलो झिंक सल्फेट दिलं होतं, जे की गरजेचं आहे मका पिकासाठी. यानंतर आपण 1 महिन्यानी एक बॅग युरिया दिली. त्या एक बॅग युरिया आणखी एक एक्स्ट्रा न देता एक आपण जे नॅनो युरिया प्लस आहे ते दिलं. तर शेतकऱ्यांमध्ये नॅनो युरियाबद्दल काही पॉझिटिव्ह म्हणजे मत नाही आहे. तर बघू रिझल्ट कसा येतो. तसंच आपण एक बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक बॅग पोटॅश असं दिलं खताचा डोस. तर यानंतर आपण काहीच देणार नाही. फक्त एक 60-70 दिवसाच्या जवळपास आपण यास ड्रिपमधून पोटॅशियम शोनाइट सोडू किंवा आता मध्येच मायक्रोन्यूट्रन वॉटर सोल्युबल किंवा झिंकचा स्प्रे घेऊ. तसेच आपण खतं वापरताना कॉम्प्लेक्स जे संयुक्त खतं आहे म्हणजे 10-26-26, DAP, 12-32-16, 20-20-0-13 असे न देता तेच घटक असणारं सिंगलमध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, MOP, पोटॅश अशा पद्धतीनं दिलं आहे. यामुळे एक तर कॉम्प्लेक्स खत न देता स्ट्रेट जे खत आहे की ज्यामधून एकच अन्नद्रव्य मिळतं ते खत दिल्याने एकतर खर्चामध्ये बचत होते. तर आपण कॉम्प्लेक्स खत कमी देता किंवा न देता आपण ह्या सरळ जे ग्रेड आहे
त्यातून आपण खतांची मात्रा पूर्ण करू शकतो. फक्त यात काय आहे, समजा जे कॉम्प्लेक्स खतं आहे त्यामध्ये जो एक दाणा आहे त्यामध्ये NPK हे तिन्ही पण घटक अवेलेबल असतात. पण जर आपण हेच स्टेट जे खतं आहे, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश, हे खत जरा मिक्स केलं तर त्यांचं जे प्रमाण आहे ते त्याच यानं होईल. फक्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करावं लागेल. म्हणजे एखाद्या झाडाजवळ फक्त युरिया पडेल, सिंगल सुपर फॉस्फेट पडेल किंवा MOP पडेल. पण आपण समजा आपण एकरी किमान 2,000 तरी अशा पद्धतीने वाचवू शकतो. तसेच आपण मिश्र खते, मिक्स फर्टिलायझर जसे की 20-20-20 आणि 18-18-10 हे जे घेतो, तर ते पण आपण ज्या पद्धतीने आता सरळ खतं आहे ते मिक्स जसे करतो ते पण तशाच पद्धतीने मिक्स करतात. त्यामुळे ते न वापरता आपण स्वतः जर मिश्र खत बनवले तर ते आपण कमी खर्चामध्ये त्याचा वापर करू शकतो. तसेच युरियाला भरपूर सबसिडी आहे, त्यामुळे पण आपण त्याच्यामध्ये पैसे वाचवू शकतो. तसेच युरियाचं प्रमाण पिकांना जास्त दिल्यामुळे त्यांची कायिक वाढ जी म्हणजे फक्त हिरवेगारपणा जास्त येतो आणि त्यामुळं किडींचा अटॅक, जे रस शोषक किडे ते आकर्षित होऊन जास्त नुकसान करतात पिकांचे. तसेच जे नायट्रोजन आहे, जे की आपण युरियाच्या मार्फत देतो किंवा वॉटर सोल्युबलच्या खताच्या मार्फत देतो, ते पिकांना पहिल्यांदा जास्त लागतात पण शेवटपर्यंत त्याची गरज असते थोडी थोडी. त्यामुळे पण आपण त्याचा डोस थोडा थोडा द्यायला पाहिजे. तसेच जे नायट्रोजन युरिया आहे ते त्याची मात्रा आपण 2 ते 3 टप्प्यात पिकांना द्यायला पाहिजे. कारण आपण जेव्हा युरिया पिकांना देतो तर त्याची पाणी दिल्यानंतर ते जास्त खोल लीच आउट होते जमिनीत. तसेच हवेत पण विरळून जाते ते. त्यामुळे नत्र देताना 2 ते 3 टप्प्यात द्यायला पाहिजे.